सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना हा करावा लागेल. कामाच्या ठिकाणी व्यत्यय येतील, त्यामुळे थोडं सावध राहा. तुम्ही आज कामावरती लक्ष केंद्रित करा, अन्यथा आज तुमचं नुकसान होऊ शकतं. वाहन चालवताना आज काळजी घ्या. नातेसंबंधांमध्ये तुम्हाला आज समोरच्याला समजून घ्यावं लागेल. नातेवाईकांमुळे ताणतणाव निर्माण होईल, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. पैशांच्या व्यवहारासंदर्भामध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नवनवीन सौदे होत राहतील. कठोर निर्णय घेणं तुम्हाला आज फायद्याचं राहील. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही जागरूक राहा. तुमच्या बोलण्यावरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. पात्रता वाढल्यामुळे नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. राजकीय लोकांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीनं तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील. तुमचं मन प्रसन्न राहील. मुलांकडून काही चांगली बातमी तुम्हाला आज मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संध्याकाळी पहिली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. विद्यार्थी आज भविष्यातील रणनीती बनवण्यामध्ये यशस्वी होतील. भावा बहिणींसोबत आनंददायी वेळ तुमचा जाईल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. रखडलेलं काम पूर्ण होईल. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य लाभेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाला चांदीच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा, नाहीतर फक्त लाडूचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुन्या कर्जातून तुम्हाला सुटका मिळेल. विशिष्ट गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी ठरतील. नेतृत्वाखाली केलेलं काम तुमचं आज यशस्वी होईल. तुमच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा होईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. धन आणि पदामध्ये वाढ होईल. कोणत्याही वादविवादामध्ये योग्य अंतर ठेवून आज वागा. निराशेपासून दूर राहणं तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा तुम्ही प्लॅन कराल. तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. प्रभाव आणि वैभवामध्ये वाढ होईल. मालमत्तेशी संबंधित वादामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. तुम्हाला आज भेटवस्तू मिळतील. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवली तर त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जीवनामध्ये गोडवा येईल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. जीवनसाथी सुखदुःखामध्ये तुमची साथ देईल. अनावश्यक खर्चाला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागेल. आर्थिक स्थिती लक्षात ठेवून पैसे खर्च करा. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. नोकरीच्या क्षेत्रामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक कार्यामध्ये सहभागी झाल्यानं तुम्हाला सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चर्चा कराल.
आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमची पहिली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज अनोळखी व्यक्तीला योगायोगाने भेटणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. राजकारणाच्या दिशेने केलेले प्रयत्न तुमचे फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकाऱ्यांकडनं आदर मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन अधिकार मिळतील. आर्थिक स्थिती तुमची मजबूत करण्यासाठी उत्पन्न आणि खर्च या दोघांचाही तुम्ही समतोल राखा. आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. लव्ह लाईफमध्ये तुमच्या तणाव असू शकतो. जोडीदाराला आज काही पटवून देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वीही व्हाल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्जाची वसुली तुम्ही कराल. तुमच्या उधळपट्टीवरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. वडिलांच्या पाठिंब्यामुळे व्यवसायामध्ये वाढ होईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या समस्यांवरती तुम्हाला उपाय मिळतील. काही मौल्यवान वस्तू हरवली जाण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम आज होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपच्या कामामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. यश मिळवण्यासाठी तुम्हाला आव्हानांना आज सामोरं जावं लागेल, त्यामुळे सावधगिरी बाळगा. गोड बोलण्यानं समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला लाभ होतील. बाहेरचं अन्न खाणं तुम्ही टाळा, नाहीतर आरोग्य बिघडू शकतं. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही वेळ घालवाल. आर्थिक क्षेत्रातील कामामध्ये तुम्हाला यश मिळायला हवं. आज तुम्ही गुंतवणूक करणं टाळा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन योजनांवरती काम करण्यासाठी तुम्ही वेळ काढाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या आज पूर्ण होतील, परंतु कामांची संख्याही वाढेल. मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि मानसिक शांती मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांच्या भविष्यासंबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळेल. कुटुंबामध्ये आनंद येईल. भाऊ बहिणींचे संबंध सुधारतील. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला भांडण टाळावं लागेल. बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न आज यशस्वी ठरतील. लाईफ पार्टनरच्या सल्ल्यानं तुम्ही आज पुढे जाल. कामाच्या ठिकाणी मात्र तुम्हाला थोड्या समस्या येतील. वैवाहिक जीवनामध्ये वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबाच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कोणत्याही संसर्गापासून अंतर राखावं लागेल. आरोग्याच्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. जोडीदारासोबतच्या नात्यामध्ये तुमच्या गोडवा राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करण्याची संधी मिळेल. व्यवसाय क्षेत्रातील समस्या आज दूर होतील. नोकरीच्या क्षेत्रातील प्रयत्नांचं तुम्हाला फळ मिळेल. आज तुम्हाला राजकीय पाठबळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती आज मात्र थोडी कमकुवत होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो,
भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.